शुभविवाह या मालिकेच्या 11 फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये आकाश जरी रागिणीला घरी घेऊन आला असला तरी घरातील एक आणि एक सदस्याने विरोध करत रागिणीची हक्कलपट्टी केलेली आहे। राजा काकांनी आकाशला समजवत रागिणीची सोय केली तरी चालेल, पण या घरात प्रवेश करणं म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेणं हे समजवत रागिणीला या घराबाहेर कशी हक्कलपट्टी केले सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। 11 फेब्रुवारीच्या भागामध्ये भूमीला आकाशची चिंता वाटत असते, पण आकाश इकडे ज्या ठिकाणी आलेला असतो तिथे आकाशला रागिणी आत्या दिसल्याचं गायकवाड साहेबांनी सांगितलेलं असतं, म्हणून आकाश त्या ठिकाणी रागिणी आत्याला शोधायला आलेला असतो। पण त्याच वेळेला त्याला ती ठिकाण सील बंद दिसतं। मग तो तिथल्या वॉचमनला विचारायला लागतो, इथे आत्ता रागिणी पटवर्धन यांना पाहिल्याचं पोलिसांनी मला सांगितलेलं आहे। यावरती तो माणूस सांगतो, नाही, इथे जेव्हापासून तो अपघात झालाय ना तेव्हापासून हे सगळं सील केलेलं आहे। यावरती आकाश म्हणतो, हो पण गायकवाड सरांनी मला इथेच आत्याला पाहिल्याचं सांगितले। यावरती तो माणूस सांगतो, म्हणजे एक बाई इथे आल्या होत्या पण मी त्यांना इथून हकलवून लावलेलं आहे, त्या इथून निघून गेल्यात। यावरती आकाश म्हणतो, कुठच्या दिशेने गेली ती? मग आता तो सिक्युरिटी गार्ड रागिणी ज्या दिशेने गेली त्या दिशेने आकाशला दाखवतो। मग आकाश सुद्धा त्या दिशेने जायला लागतो। आता आकाश विचार करतो, म्हणजे आत्या इकडे आली असणार आहे, पण या सिक्युरिटी गार्डने तिला आता पाठवून दिल्यामुळे ती इकडून निघून गेली असणार। मग ताबडतोब आकाश आता रागिणीचा फोटो दाखवतो आणि रागिणीचा फोटो दाखवल्यावरती आकाश आता सांगायला लागतो, हा बघा, हा फोटो पाहिलात का? हीच ती बाई होती। यावरती तो माणूस सांगतो, हो हीच ती बाई होती आणि हिलाच मी इथून पाठवून दिलं होतं। आता मात्र आकाश त्याच्यावरती चिडतो आणि रागिणीला शोध घेण्यासाठी तिकडून निघतो। तोपर्यंत इकडे भूमीला तपासण्यासाठी डॉक्टर आलेले असतात आणि ते भूमीचं चेकिंग करत असतात। आजीला खूपच चिंता वाटत असते। आजी म्हणत असते, काय झालं? म्हणजे माझ्या भूमीची तब्येत ठीक आहे ना? बाळाची तब्येत सुद्धा ठीक आहे ना? त्यावरती मग मात्र आता इकडे आजी मला विचारल्यावर डॉक्टर सांगायला लागतात, काय झालं? त्यांनी घाईमध्ये असं जे काही उतरणं जिना आणि जिना उतरत असताना त्यांना ना अचका बसला पोटाला। म्हणजे तुम्ही बाकीची नॉर्मलची कामं केली तरी सुद्धा चालणार आहे, पण ही नॉर्मलची कामं करत असताना तुम्ही पोटाला अचका बसू द्यायचा नाहीये। काही झालं तरी सुद्धा तुम्ही तुमच्या पोटाला सांभाळतच जिना उतरा किंवा बाकी सगळी सांभाळत कामं करा। जर का या सगळ्यामध्ये अचका बसला तर मात्र तुम्हाला त्रास होऊ शकतो। यावरती आजी म्हणते, हो भूमी, अगं तुला आता स्वतःची फक्त काळजी घ्यायची नाहीये तर बाळाची सुद्धा काळजी घ्यायची आहे ना। यापुढे तू आता विचार करायला पाहिजेस कुठचीही गोष्ट चढताना उतरताना। भूमी म्हणते, हो डॉक्टर। आजी सांगते, पण डॉक्टर बाकी काही नाहीये ना? सगळं ठीक आहे ना? डॉक्टर म्हणतात, हो तुम्ही चिंता करू नका, बाकी सगळं ठीक आहे, फक्त घाई गडबडीत जिना उतरल्यामुळे त्यांना तो प्रॉब्लेम झालेला आहे, बाकी काहीच नाही असं म्हणत डॉक्टर आता समजवत असतात। आणि त्याच वेळेला इकडे आता मानसी सुद्धा भूमीला पाणी वगैरे आणून देत असते आणि ताईची सगळी पथ्य पाणी मला सांगा, मी सगळी तिची काळजी घेईन असं म्हटल्यावरती डॉक्टर मुद्दामच मानसी आणि आजी या दोघींना तिकडून आता काही कामानिमित्त जायला सांगतात की हे आणून दे ते आणून दे। आणि मग आता इकडे आजी आणि मानसी निघून गेल्यावरती डॉक्टर भूमीची भेट घेतात आणि भूमीला विचारायला डॉक्टर भूमीला सांगायला लागतात, हे बघा, मी तुम्हाला याआधी सुद्धा आता सांगितलं होतं की तुम्ही त्याच्या तब्येतीची काळजी घ्या, जे काही आहे ना ते तुम्हाला क्लिअर केलं होतं। तुम्ही जर का स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली नाहीत तर मात्र मला या सगळ्यामध्ये आकाशला सांगावं लागेल, कारण तुमच्या तब्येतीचा धोका मी पत्करू शकत नाही असं म्हटल्यावरती भूमी म्हणते, नाही डॉक्टर, तुम्ही काळजी करू नका, यापुढे मी स्वतःची तब्येत सांभाळण्याचा माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करेन। डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही जर का असा हलगर्जीपणा करणार असाल तर माझं प्रोफेशन या सगळ्यामध्ये तुमच्यासाठी खोटं बोलण्याची मला परवानगी देत नाहीये आणि त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या। यावरती भूमी सांगते, हो डॉक्टर, यापुढे मी कोणत्याही पद्धतीने हलगर्जीपणा करणार नाही, फक्त तुम्ही आकाशला सांगू नका, त्याच्या बाबतीत आधी
आधीच खूप प्रॉब्लेम चाललेले आहेत आणि मला त्याला अजूनही दुसऱ्या कोणत्या प्रॉब्लेममध्ये अजिबात टाकायचं नाहीये असं म्हणत भूमी आपली बाजू समजावून सांगत असते. पण त्याच वेळेला तिकडे आता तिला मोबाईलचा आवाज येतो, कारण नीलांबरी लपून छपून हे सगळं ऐकत असते. पण त्याच वेळेला मोबाईल वाजल्यामुळे नीलांबरीला तिकडून आता बाहेर जायला लागतं. भूमी विचार करते, कोणीतरी आमचं बोलणं लपून छपून ऐकतंय का, नक्की काय आहे असं म्हणत भूमीला जरा शंका येते. पण तोपर्यंत नीलांबरी पळून जाते. डॉक्टर म्हणतात, बघा हा, मी आता तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत आहे, पण जर असाच हलगर्जीपणा चालू राहिला तर तुमच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो आणि मग आपल्याला काहीच करता येणार नाही. एकदा वेळ निघून गेली ना की मग आपण काहीही करू शकत नाही असं म्हणत डॉक्टर आता भूमीला समजावून सांगत असतात आणि तिला पटवत असतात की आपल्या तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे. भूमी डॉक्टरांना विश्वास देते, तुम्ही काही काळजी करू नका, मी सर्वतोपरी माझ्या तब्येतीची काळजी घेईन. पण भूमीला मनामध्ये एकच असतं की आकाश कधी येईल, काय होईल. इकडे तोपर्यंत पौर्णिमा आपल्या अभिजितचा फोटो घेऊन उभी असते. पौर्णिमा फोटो घेऊन बसलेली असते. तिला अभिजितची आठवण येत असते आणि त्याच वेळेला तिकडे धावत पळत नीलांबरी येते. नीलांबरी धावत पळत येत आता पौर्णिमाला सांगते, पुन्नो पुन्नो, मला तुझी खूप महत्त्वाची एक माहिती सांगायची आहे. त्यावरती पौर्णिमा म्हणते, कसली माहिती. मग आता नीलांबरी सांगते, अगं डॉक्टर आले होते आणि डॉक्टर भूमीला काहीतरी बोलत होते की जर का तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर मला आकाशला सगळं सत्य सांगायला लागेल असं म्हटल्यावरती मग मात्र पौर्णिमा म्हणते, कसली. यावरती नीलांबरी म्हणते, मी तुला म्हटलं होतं ना की हे सगळं खरं आहे म्हणून. काहीतरी आकाश आणि भूमी म्हणजे भूमी आकाशपासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आणि हेच सत्य आहे. त्यामुळे मला असं वाटते की आत्ता डॉक्टर जे काही बोलत होते ना ते मला नीट काही समजलं नाही, कारण मध्येच ना तुझ्या बाबांचा फोन आला. बाबांचा फोन आल्यामुळे मला त्यांचा फोन रिसीव्ह करायला लागला आणि म्हणून मला बाकी काही बोलताच नाही आलं किंवा मला बाकी काही त्यांना विचारताच नाही आलं. त्यामुळे मला जरा टेन्शनच आलंय, आपल्याला ही माहिती काढायलाच पाहिजे. यावरती पौर्णिमा म्हणते, पण मग त्याच वेळेला तू नीट ऐकलं असतंस तर कदाचित या गोष्टी घडल्या नसत्या ना. यावर नीलांबरी म्हणते, अगं सांगते ना, तुझ्या बाबांचा फोन आला आणि फोन आल्यानंतर मग मला काहीच करता नाहीये ना आलं. पण ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी तुला सांगते ना, अजूनही जर का आपल्याला माहिती काढून घ्यायची असेल तर आपण एक काम करू शकतो. तू चल माझ्यासोबत, मी तुला सांगते काय करायचं ते असं म्हणत मग मात्र आता इकडे पौर्णिमा आणि नीलांबरी डॉक्टरांना गाठण्यासाठी त्यांच्यासोबत आता बोलण्यासाठी खाली येतात. इकडे तोपर्यंत आकाशला आता रागिणी ज्या दिशेने गेलेली आहे हे ज्या वेळेला सांगितलेलं असतं त्या वॉचमनने, मग आकाश त्याच दिशेने चाललेला असतो. पण जेव्हा आकाश त्या दिशेने जातो तेव्हा तो पाहतो तर काय, तिकडे खूप आता गर्दी असते आणि एका शेडच्या आतमध्ये सगळेजण एक बाई गेले असं ओरडत असतात. ओ बाई बाहेर या, बाई बाहेर या असं आता ते म्हणत असतात. पण त्याच वेळेला आकाश येतो आणि काय झालं यावर सिक्युरिटी गार्ड म्हणतो, अहो इथे एक वडापाववाला होता, या वडापावच्या दुकानावरून एक बाई रॉकेलचा ड्रम घेऊन पळाली आणि इकडे आतमध्ये स्वतःला कोंडून घेतलंय. आम्हाला असं वाटते की ती स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करत असेल कदाचित. यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो काय, आणि त्याच वेळेला आकाशच्या हातामध्ये असलेला रागिणीचा फोटो दुसरा माणूस पाहतो आणि ओ दादा, अहो ही तीच बाई होती, तीच बाई आता इकडे जीव देण्यासाठी वरती गेलेली आहे असं म्हटल्यावरती आकाश हादरतो. काय, नीट फोटो बघा, हीच बाई होती का ती. यावर तो म्हणतो, हो मी तुम्हाला सांगतोय ना हीच बाई होती म्हणून. अहो हीच बाई हातामध्ये ड्रम घेऊन आत गेली आणि स्वतःचा जीव संपवते आहे, बघा तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश थोडासा हादरतो आणि आता आकाश लगेच दार वाजवण्यासाठी आतमध्ये आत्या आत्या असं ओरडायला लागतो. इकडे तोपर्यंत रागिणी स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून घेत असते. तोपर्यंत इकडे आता डॉक्टर भूमीला चेक करून निघालेले असतात. जेव्हा डॉक्टर निघतात त्याच वेळेला नीलांबरी आणि पौर्णिमा तिला गाठतात आणि आता नीलांबरी म्हणते, डॉक्टर अहो ठीक आहे ना भूमी, आता भूमीला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना. यावरती डॉक्टर सांगतात, नाही तुम्ही जास्त काळजी करू नका, सगळं काही सुरळीत आहे. त्यावरती नीलांबरी म्हणते, नाही हो पण मला तरी सुद्धा टेन्शनच येतं. यावरती डॉक्टर म्हणतात, हे बघा मी तुम्हाला सांगते ना, टेन्शन घेण्याचं खरंच काही गरज नाहीये, त्यांची त्या व्यवस्थितरित्या काळजी घेत आहेत.
यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच नीलांबरी, अहो तसं नाही, पण तरी सुद्धा मला खूप टेन्शन आले. तुम्ही सांगा ना मला भूमीला काय झाले. म्हणजे कसं आहे, काही झालं असलं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तिची काळजी घेईन, मी आई आहे हो तिची. यावर डॉक्टर म्हणतात, हो मला मान्य आहे की तुम्ही तिची आई आहात, पण तरी सुद्धा आता त्या स्वतःची काळजी जर का व्यवस्थितरित्या घेत असतील तर आता तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि खरं सांगू का, तसं सांगण्यासारखं काहीच नाही आहे हो. यावर नीलांबरी म्हणते, डॉक्टर तुम्हाला मुलगी आहे का. त्यावरती आता इकडे डॉक्टर म्हणतात, हो. त्यावर नीलांबरी म्हणते, मग तुम्हाला तुमच्या मुलीची शपथ आहे, तुम्ही तुमच्या मुलीची शपथ घेऊन सांगा की या सगळ्यामध्ये तुम्ही आता खरंच खरं बोलताय का. माझ्या भूमीला खरंच काही झालेलं नाहीये ना, तुम्ही खोटं बोलताय ना. काहीही सांगा, माझ्या भूमीला फक्त व्यवस्थित असली पाहिजे, मला बाकी काही नको. असं म्हणत आता इकडे नीलांबरी डायरेक्ट म्हणजे त्या लगेचच डॉक्टरांना की मी आता आपल्या मुलीची शपथ घालून काहीही करून आता साम दाम दंड भेद नाही तर शपथ, या सगळ्यामध्ये आता तिने सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करत असताना आता डॉक्टर तरी पण बघत नसतात. आणि त्यानंतर मग नीलांबरी डॉक्टरांच्या पायाशी येते. हे बघा, मला माझ्या मुलीची खूप काळजी वाटते, तिला काय झालंय, ती आमच्यापासून काही लपवते का, आम्हाला टेन्शन नको म्हणून ती एकटं सगळं टेन्शन हे करते का, सांगा ना मला तुम्ही. डॉक्टर मला तुम्ही सांगा, त्याशिवाय मी तुमचे पायच सोडणार नाही. असं नीलांबरी आता सगळं बोलत असते. डॉक्टर म्हणतात, हे बघा उठा बरं तुम्ही. असं म्हणत डॉक्टर तिला उठवतात. आणि आता डॉक्टर पण थोड्याशा भाऊक होतात, कारण एक आईच हे विचारते म्हटल्यावरती. पण तोपर्यंत तिकडे आता मानसी आलेली असते. आणि काय चाललंय आई तू काय करतेस इथे. यावरती आता इकडे डॉक्टर सांगतात, काही नाही, या ना भूमीच्या तब्येतीबद्दल विचारत होत्या. त्यावरती आता तिला समजतं की ह्यांचे काहीतरी नाटकं चालू आहेत, म्हणजे ह्यांना आणि भूमिताईची काळजी शक्यच नाहीये. आणि त्यामुळे ती आता सांगते, काही नाही, भूमिताईची तब्येत बरी आहे, तू काही काळजी करण्याची गरज नाही. डॉक्टर म्हणतात, हो मी पण यांना हेच सांगत होते. आणि आता इकडे नीलांबरी विचार करते, सगळं व्यवस्थित जुळून आलं होतं, ही मूर्ख मानसी मध्येच टपकायची काही गरज होती का, असा विचार करत ती स्वतःलाच त्रास देत असते. तोपर्यंत इकडे आता आजी भूमीला सांगत असते, हे बघ भूमी, डॉक्टरांनी जे काही सांगितलेलं आहे ते सगळं पथ्यपाणी तू नीट पाळ, कारण ना आता मला तुझी खूप काळजी वाटते. यावरती भूमी सांगते, पण आकाश कुठे आहे, तो माझा फोन सुद्धा उचलत नाहीये. भूमीला खूपच टेन्शन आलेलं असतं की आकाश नक्की कुठे गेलाय, काय झालंय, तिला खूपच काळजी वाटत असते. इकडे तोपर्यंत रागिणीने स्वतःच्या अंगावरती ड्रम ओतून घेतलेला असतो. आणि मला मरायचं आहे, आता मला जगायचंच नाहीये, मी या सगळ्यामध्ये अजिबात जगू शकत नाही. यावरती आकाश म्हणतो, आत्या तू पहिली बाहेर ये. रागिणी म्हणते, नाही, अभिजितच्या मृत्यूनंतर मला कळलेलं आहे की आपल्या जवळचं ज्या वेळेला कोणी जातं त्यावेळेला काय होतं ते. आणि तुझ्या बाबतीत मी काय केलं, तुझ्या आई वडिलांना मी मारून टाकलं. आणि आई वडिलांना मारून टाकल्यानंतर मी या सगळ्यामध्ये आता कधीही विचार केला नाही की तुझ्यावरती काय दुःख आलं असेल, तुला किती दुःखाचा सामना करायला लागला असेल. आणि म्हणून मला आता या सगळ्यामध्ये फक्त विचार करायचा आहे तो आता तुझा, की मला फक्त आता प्रायश्चित्त घ्यायचं आहे. मी तुझ्या बाबतीत जे काही केलं ना त्याचं प्रायश्चित्त माझ्या मरणानेच होणार आहे. तुझ्या आयुष्यामधलं रागिणी नावाचं कारस्थान किंवा अध्याय आता संपणार आहे. तू काळजी करू नको, तुझं आयुष्य कारस्थान मुक्त होणार आहे. असं म्हणत आता इकडे रागिणी स्वतःला जाळण्यासाठी माचीस घेते. आकाश विचार करतो, काय बोलू हिला आता, कसं बोलून हिला थांबवू, काय सांगू म्हणजे ही माझं ऐकेल. आकाशला खूपच टेन्शन आलेलं असतं. आत्या थांब असं तो कंटिन्युअसली तिला आता बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण रागिणी काहीही ऐकायला तयार नसते आणि ती स्वतःला जाळण्यासाठीच बसलेली असते. रागिणी सांगत असते, बाद झालं, मी आत्तापर्यंत जी कारस्थानं केले त्याची सगळ्याची मला शिक्षा मिळू दे. मी या सगळ्यामध्ये आता कधीही स्वतःला माफ करू शकणार नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश विचार करतो, काय करू. मग आकाश तिला सांगायला लागतो, हे बघ रागिणी आत्या, जर का तू या सगळ्यामध्ये ना स्वतःला जाळून घेतलंस तर मी सुद्धा बाहेर स्वतःला जाळून घेईन, कळतंय तुला. असं म्हटल्यावर ती रागिणी थबकते. आणि आता आकाश म्हणतो, तू दार उघड, पहिले दार उघड, नाहीतर आत्ताच्या आत्ता ना मी स्वतःला इकडे जाळून घेईन.
असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी थांबते आणि ती दार उघडण्यासाठी तयार होते. ज्या वेळेला रागिणी दार उघडण्यासाठी तयार होते, आकाश धावत पळत आत येतो. आत्या आत्या असं तो ओरडत बोलायला लागतो. तोपर्यंत रागिणी पूर्णपणे आता भिजलेली असते रॉकेलमध्ये आणि आता हातामध्ये माचीस पेटी. त्यावेळेला आकाश येतो, तिच्या हातामधून मॅच बॉक्स काढून घेतो आणि मॅच बॉक्स काढल्यानंतर मग तो आता इकडे रागिणीला जवळ येतो. रागिणी रडायला लागते, आकाश मला माफ कर, आकाश मला माफ कर असं म्हणत ती आकाशला मिठी मारायला लागते. आकाश पण त्यावेळेला भावूक होतो. तिथे असलेलं एक ब्लँकेट असतो, ते ब्लँकेट तो आता आपल्या हातात घेतो आणि ब्लँकेट हातात घेऊन तिच्या अंगाच्या भोवती गुंडाळतो. हे सगळं चालू असताना बाकीचे लोक हे पाहत असतात. रागिणी रडायला लागते. रडता रडता रागिणी आता इकडे आकाशला मिठी मारते. आकाशला अजूनही सगळ्या गोष्टी जरी आठवत असल्या तरी कुठेतरी आता या सगळ्यामध्ये रागिणीच्या बद्दल वाटणारं प्रेम त्याच्यावरती भारी पडतं आणि त्यानंतर मग मात्र आता या सगळ्यामध्ये आकाश तिला मिठीत घेतो. यावरती रागिणी म्हणते, आकाश मला वाचवण्याचं खरंच काही कामच नाहीये. मी तुझ्या बाबतीत जे काही चुकीचं वागले ना त्याचीच मला शिक्षा मिळालेली आहे आणि माझा मृत्यू हेच त्याचं एक हे आहे. यावरती आकाश म्हणतो, आत्तापर्यंत अभिजितच्या या सगळ्यामुळेच मला इतकं त्रास झालाय ना अभिजितच्या जाण्याने, त्यात तू आता असं वागून मला आता भर पाडू नकोस असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश तिला जवळ घेतो आणि त्यानंतर इकडे आता भूमी आजीला सांगायला लागते की आकाशचा मेसेज आलेला आहे, तो सुखरूप आहे आणि त्यांनी सांगितले की तुम्ही ते पूजन पूर्ण करून घ्या, तो येतोयच असं म्हटल्यावरती मग मात्र आजी सांगते ठीक आहे, पण तो गेलाय कुठे? यावरती भूमी सांगते नाही, तसं काही आकाशने मला सांगितलेलंच नाहीये, पण आता लवकरात लवकर आकाश इकडे येतोय, आपण हे पूजन सुरू करूया. गोखले गुरुजींना सुद्धा आता जाण्यासाठी उशीर होत असेल. आजी सांगते ठीक आहे. मग आता इकडे आजी भूमी सगळेजण जया विजयादशमीचं आता इकडे जया एकादशीचा सगळं हे पूर्ण करायला लागतात. पण तोपर्यंत आता इकडे ज्या वेळेला जया एकादशीचं पूजन चालू असतं अचानकपणे लाईट्स जातात. गुरुजी आता पाहत बसतात की अचानकपणे ह्या लाईट्स कशा काय गेल्या. त्याच वेळेला आजीला आता हा संकेत वाटतो काहीतरी चुकीचं घडण्याचा. म्हणून आता आजी म्हणायला लागते आज जया एकादशीला लाईट जाणं हा अपशकुन आहे. त्यावरती भूमियात सांगायला लागते आजी कोणताही अपशकुन वगैरे काही नाहीये, मी या घरची सून आहे, या घरची सून आणि या घराच्या येणाऱ्या कुलदीपकाची मी आई आहे. या दृष्टीने बघता मी या घरामध्ये कधीही अंधार पडू देणार नाहीये. तुम्ही काळजी करू नका, मी या सगळ्यामध्ये आता आपल्या घराला प्रकाशाने उजळून टाकणार असं म्हणत ती दिवा लावते आणि कोणत्याही परिस्थितीत अपशकुन नाही, कोणताही हे नाही असं सगळ्यांना समजावते. आणि काहीही झालं तरी सुद्धा या घरावरचं येणारं प्रत्येक संकट मी दूर करणार हे आता ती सांगायला लागते. पण तोपर्यंत आता हे सगळं चालू असताना भूमीचं पूजन चालू असताना आकाश रागिणीला घेऊन आता एंट्री करणार असतो. रागिणीला एंट्री आणि आता इकडे विजयादशमीचं हे जया एकादशीचं पूजन हे सगळं एकाच वेळेला पूर्ण होत असतं आणि त्याच वेळेला आता रागिणी आल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. भूमीला आता आकाश आवाज देतो, भूमी असं म्हणत तो भूमीला आवाज दिल्यावरती भूमी त्या दिशेने पाहायला लागते. सगळेच जण त्या दिशेने पाहतात तर रागिणी घरात आलेली असते. पण रागिणी घरात आल्यावरती भूमी या आकाशकडे पाहते, तिला काही हे पटत नाही. सगळेच जण अवाक होऊन हे बघतात की आकाश कोणत्या मातीचा बनलाय. इतकं सगळं होऊन सुद्धा त्याने आता रागिणीला घरात आणलं. मग आता इकडे आकाश सांगतो आज आत्या आजपासून इथेच राहील. भूमी म्हणते आकाश इतकं सगळं होऊन सुद्धा तुला या बाईचा पुळका आहे का? त्यावरती आकाश म्हणतो अगं ती कुठे जाईल. आता रागिणीला हे सगळं बोलत असताना तिकडे आता राजा काका पौर्णिमा सगळेजण या विरोधात होतात आणि आता त्याच वेळेला राजा काका पण हिला ठेवण्यासाठी विरोध करतात. पौर्णिमा सांगते या बाईला या घरात स्थान नाहीये, हिला आत्ताच्या आत्ता इथून हकलून द्या असं म्हणत ती आता रागिणीला हकलण्याच्या गोष्टी करायला लागते. रागिणी तिकडून निघता निघता तिला चक्कर येते, ती खाली पडते. हे सगळं आता रागिणीचं नाटक असणार आहे की खरंच रागिणीला या सगळ्यामध्ये धक्का बसलाय आणि रागिणीने इथे थांबण्यासाठी हे सगळं केलंय. नक्की काय आहे हे आता येणाऱ्या भागातच कळणार.